एक बस जी जागा घेते आणि एकत्र जाते तेवढ्या खर्चामध्ये रस्ता जो वापरते तो सगळ्यात विभागून जातो. तर तुम्ही त्या एका पॅसेंजरवर टाकलं तर तो ऍक्च्युली पैसे भरतोय जास्त आणि कारवाला पैसे सबसिडी घेतोय. वाढती लोकसंख्या आहे, वाढत्या गाड्या आहेत. खरंच ट्रॅफिक सिस्टीम इतकी कोलमडली आहे का? त्याला कुठे कुठे फ्रॅक्चरला प्लॅस्टर करायची गरज आहे. आज रस्त्यात बस आलेली एक कारवाला म्हणतो की अरे ही अडचण आहे माझ्यासाठी, पण हे लक्षात येत नाही की तो कारमध्ये एक माणूस बसलेला असतो आणि पुढची बस एक 40 लोक एकत्र घेऊन जात असते. रस्ते वाढवले तर उपाय होईल का? तर कधीच होणार नाही, कारण का ती रस्त्याची रिअल इस्टेट तेवढीच आहे, ती कधीच वाढणार नाही. पुण्यातल्या लोकांना मेट्रो वापरल्यानंतर लक्षात आलं असेल की सिव्हिल कोर्टला तुम्हाला ट्रेन बदलावी लागते. त्या बदलण्यात तुम्ही ऑलमोस्ट 7 मजले वरखाली करता, पण ते तिथे सगळी सोय केलेली आहे. याचा अर्थ काय झाला की तुमचा इंटरचेंज हा सुलभ केलाय त्यांनी. तुम्ही तुमच्या नियरेस्ट बस स्टॉप पर्यंत चालत जाऊ शकता का? इथे सर्वात पहिली पायरी आपली कोलमडते. या सगळ्यांनी जर ठरवलं की उद्यापासून मला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनेच प्रवास करायचा, तर सस्टेन होईल की कोलमडेल? 1,00,000 पॉप्युलेशनला 50 बसेस पाहिजेत. 1,00,000 को 50 असं म्हणून एक कॅम्पेन पण मध्ये झालं होतं. तर त्या हिशोबाने जर तुम्ही बसेस रन केल्या तर तुमचं रस्त्यावरची रहदारी ही कमी होऊ शकते. जेव्हा मेट्रो आली त्यावेळेला त्यांनी मेट्रो आणि बस यांचं एकत्रीकरण करणं खूप गरजेचं होतं. 3 नंबरची बस आहे जी पुणे स्टेशन स्वारगेट जाते. काय फ्रिक्वेन्सी आहे त्याची माहिती आहे? 5 मिनिटाला बस आहे. किती लोकांना माहिती आहे? मुंबईमध्ये तुम्ही एक मेट्रो लाईन चालू केली ना ती दुसऱ्या दिवशी भरलेली असेल, कारण का तिथे गरजच एवढी आहे आणि तिथे थोडंसं ट्रान्सपोर्ट वापरायचं कल्चर आहे. म्हणजे मुंबईतला माणूस जर पुण्यात आला आणि त्याला आश्चर्य वाटतं, अरे तुम्ही बस नाही वापरत? इतक्या लांब लांब मेट्रो स्टेशन्स आहेत आणि शहर ज्या पद्धतीने वाढतंय, तर खरंच असं होतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट लोक जास्त वापरायला लागल्यानंतर रस्त्यावरची गर्दी एक्सपोनेन्शियली कमी होते. रोडच्या डिझाईन गाईडलाईन्स ह्या भारतात पुण्यात पहिल्यांदा झाल्या. म्हणजे रोड कसा बनवायचा, फुटपाथ कसा बनवायचा, फुटपाथच्या समोर जर घरात जायला वाट असेल तर तिथे डिझाईन कसं करायचं, झाडं असतील तर त्याच्या बाजूला कसं खळं करायचं, हॉकर असतील, बस स्टॉप असेल तर कुठे ठेवायचा, ह्या गाईडलाईन्स पुण्याने सर्वात आधी बनवल्या भारतामध्ये. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश आणि नेहमीप्रमाणे आज घेऊन आलो आहे नवीन विषयाचं पत्र. आजच्या पत्राचा विषय थोडा पुणे स्पेसिफिक असा आहे. पुण्याचं वाढतं ट्राफिक, पण ट्राफिकवर जास्त गप्पा नसणार आहेत. पण कुठल्याही शहराचं ट्राफिक जेव्हा वाढतं तेव्हा सगळ्यात मेजर रोल कोण प्ले करतं, तर त्याचं पब्लिक ट्रान्सपोर्ट. कारण रस्त्यावर 40 गाड्यांमध्ये 40 लोक जाण्यापेक्षा एका बसमध्ये 40 लोक जाणं हे कधी पण कन्व्हिनियंट असतं आणि ट्राफिकला त्याच्यामुळे फार जास्त फरक पडत असतो. तर याच विषयाच्या गप्पा असणार आहेत. पुण्याचं पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं आहे, कुठे चुका होत आहेत, मेट्रो आल्याने किती फरक पडला आहे, बसची कनेक्टिव्हिटी कशी आहे आणि याचसोबत भारतातल्या अन्य शहरामध्ये आणि अन्य शहरांमध्ये आणि जगामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची काय सिच्युएशन आहे आणि त्या धर्तीवर पुण्यातही काय केलं पाहिजे आणि काय होऊ शकतं, यावरच्या आजच्या गप्पा असणार आहेत. आणि गप्पा मारण्यासाठी एक्सपर्ट व्यक्तीच आली आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीमवर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि वे फाइंडिंगमधले ते एक्सपर्ट आहेत. मात्र आजच्या गप्पा एका एक्सपर्टकडून ऐकण्यापेक्षा ना कॉमनच असणार आहेत, जनरल लोकांचं जे ऑब्झर्वेशन असणार आहेत तशाच गप्पा असणार आहेत. पण त्या क्षेत्रात काम केलेला व्यक्ती म्हणून तो काही अधिकारवाणीने काही गोष्टी सांगू शकणार आहेत. म्हणून श्री योगेश दांडेकर आजच्या गप्पांना आले आहेत. जशी मी ओळख करून दिली की ते वे फाइंडिंगचे एक्सपर्ट आहेत. शिवाय सर्क डिझाईन स्टुडिओ नावाचा त्यांचा एक डिझाईन स्टुडिओ आहे. इन्फॉर्मेशन डिझायनिंगमध्ये त्यांची मास्टरी आहे. त्यामुळे त्यांचं जे काही ऑब्झर्वेशन आहे आणि जे काय बदल आहेत आणि लोकांकडून पण काय अपेक्षा आहेत, लोकांनी सुद्धा कसं स्वतःला मोल्ड केलं पाहिजे या सिस्टीममध्ये बसण्यासाठी, या विषयावरच्या आजच्या गप्पा असणार आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला सुरू करूया. योगेश सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. ॲक्च्युली आजच्या गप्पा 2 पुण्यात राहणाऱ्या व्यक्ती, तुम्ही मूळचे पुणेकर आहात, मी नाही आहे पुणेकर, मी बाहेरून आलो आहे. अनेक पुणेकरांची पण तक्रारही असते की बाहेरून आलेल्या लोकांमुळे गर्दी झाली आणि ट्रॅफिक वाढली. पण ठीक आहे, जोक सपाट, तो आजचा मुद्दा नाही. आजचा मुद्दा आहे की शहरांवर येणारा ताण असेल, त्यातल्या त्यात पुण्यामध्ये खूप आजूबाजूची सगळ्या भागातून येणारी जी लोकं आहेत आणि वाढती लोकसंख्या आहे, वाढत्या गाड्या आहेत आणि खरंच ट्रॅफिक सिस्टीम इतकी कोलमडली आहे का? त्याला कुठे कुठे फ्रॅक्चरला प्लॅस्टर करायची गरज आहे. तुम्ही कॉमन लोकांपेक्षा जास्त जवळून हा सगळा मुद्दा बघितला आहे, हे सगळे यावर काम केलेलं आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये, म्हणून तुम्हाला बोलवण्याचं प्रयोजन. पुन्हा एकदा स्वागत आहे. मला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची की मुख्य कारणं कुठली कुठली आहेत अधोरेखित करण्यासारखी पुण्याच्या ट्रॅफिकची?
सर्वात पहिलं कारण म्हणजे पुणे अति छोटं शहर आहे. हम्म. म्हणजे तुम्ही दिल्ली, बँगलोर, मुंबई या शहरांची किंवा चेन्नई यांच्याशी कम्पेअर केलं तर पुणे तसं खूप शहर छोटं आहे आणि त्याचा विस्तार हा आत्ता गेल्या 10 ते 15 वर्षात एकदम वाढला. हम्म. तर त्याच्यातले जे लोक म्हणजे रोजची कम्युटिंग करत होते किंवा रोज कामाला जाणे, सकाळी जायचं परत यायचं किंवा छोटी बाकी काय कामं असतील, तुम्ही हॉस्पिटलला जाताय, भाजी आणायला जाताय, शनिवारी रविवारी फॅमिलीबरोबर फिरायला जाताय, ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी अंतरात होत होत्या आणि त्याला एक बसची वाहतूक व्यवस्था होती. पण जसं जसं ते वाढायला लागलं तसं तसं त्या लोकांना ते लक्षातच आलं नाही की हे आपण वाढतंय. म्हणजे आपलं जसं लक्षात येतं की आपल्या हेल्थला एक पर्टिक्युलर वजन वाढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे आता आपलं वजन वाढलं आहे, आता काहीतरी उपाय करायला लागेल. तर तसे जसं एक माझा एक डॉक्टर मित्र म्हणतो की वॉर्निंग वॉकर्स रस्त्यावर खूप जास्त असतात, कारण का त्यांना वॉर्निंग मिळालेली असते की अरे आता तुम्ही जर चालला नाहीत तर तुमचं काही खरं नाही. आणि पूर्ण सगळे लोक मिळून ह्या आता वॉर्निंग वॉक्सच्या दिशेने चाललेले आहेत. अच्छा. आणि त्यांना ते लक्षातच येत नाही की आता ह्याच्यातनं पर्याय काढायचा कसा. लोक नाही काढू शकत आणि त्या व्यवस्थेला आणि प्रशासनाला काढण्याची गरज आहे. अच्छा. आणि वाहतूक व्यवस्था जी असते की त्याला ते दोन बाजूनी बघायची गोष्ट आहे. लोकांनी डिमांड करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने देणं गरजेचं आहे. आणि जर ते एका बाजूनी दिलं गेलं नाही तर लोक आपला विचार चालू करतात आणि सार्वजनिक वाहतूक वापरत नाहीत आणि पर्सनल वाहतूक वापरतात. अच्छा. त्यामुळे प्रत्येक घरात 4 गाड्या 5 गाड्या हे वाढायला लागलं आणि त्याच्यामुळे तुमची वाहतूक वाढत गेली रस्त्यामध्ये. आणि हा फक्त एकच मुद्दा आहे की सार्वजनिक वाहतूक नाही, ह्याच्यामुळे पर्सनल व्हेकल्स किंवा स्वतःची वाहनं वाढली, त्याच्यामुळे रस्ते कंजेस्ट झालेले आहेत. ओके. सो तुम्ही म्हणता की मी ट्रॅफिकमध्ये अडकलो, पण जसं एकाने म्हटलं आहे की त्या व्यक्तीला कळत नसतं की तो स्वतः एक ट्रॅफिक आहे. म्हणजे ही इज द रिझन वाय ही इज स्टक इन दॅट ट्रॅफिक. एक्झॅक्टली. पण त्याला त्याच्याकडे पर्याय आता नाही आणि तो एक व्यक्ती काहीच करू शकत नाही. अच्छा. सार्वजनिक वाहतूक हा बेस्ट उपाय याच्यावरचा. ॲब्सोल्युटली. पुण्यात काय सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था, म्हणजे जे तुम्ही बघताय आत्ता, हां, जर लोकांनी जे गाडी वापरतात, स्वतःची बाईक असेल, कार असेल किंवा ओला उबर असेल, या सगळ्यांनी जर असं आपण म्हणू की ठरवलं की उद्यापासून मला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनेच प्रवास करायचा, तर सस्टेन होईल की कोलमडेल? सस्टेन होईल की कोलमडेल हा प्रश्नाकडे मी जातच नाही. बरं. पहिला मुद्दा असा आहे की लोक का ठरवतील की मी सार्वजनिक वाहतूक वापरू. ओके. हा एक पहिला मुद्दा आहे. हां. ते कोलमडेल का नाही हे झाल्या जर तरची गोष्ट झाली. गोष्ट. ओके. आता आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये काही गोष्ट करतो की फोन विकत घेतला, कपडे विकत घेतले, तर तुम्हाला त्याच्यात एक ॲश्युरन्स लागतो, तुम्हाला एक खात्री लागते, तुम्हाला सर्टनिटी लागते, तुम्हाला रिलायबिलिटी लागते आणि तुम्हाला एक स्वतंत्रता लागते की मला पाहिजे तेव्हा ते करता येईल का. म्हणून सगळी गोष्ट आपलं स्वतःचं घर, स्वतःच्या गोष्टी हे सगळं असतं. सार्वजनिक गोष्टी कमी वापरल्या जातात कारण का तुम्हाला स्वतःला पाहिजेत. तर ती जी सर्टनिटी मिळते तुम्हाला आणि ती प्रत्येकाला हवी असते, ती सर्टनिटी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाहनात जास्त मिळते. बरोबर. म्हणून लोक त्याच्याकडे जातात. जर एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी तयार करण्यात आली की मला 5 मिनटापेक्षा जास्त बसस्टॉपवर उभं राहावं लागत नाही, मला एखादी किंवा दुसरी बस बदलून पटकन मी कुठल्याही ठिकाणी पोहोचू शकतो, मला कदाचित तिकीट काढताना 10 वेळेला पैसे द्या, त्याची हुज्जत घाला किंवा सुट्टे नाही आहेत, हे जर प्रॉब्लेम्स आम्ही काढून टाकले तर कदाचित लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे लवकर वळतील. पण ही व्यवस्था निर्माण करावी लागेल, ती आपोआप लोक निर्माण करणार नाहीत. कुठल्याही गोष्टीचा जर अभाव असला तर लोक थांबत नाहीत, जग थांबत नाही, लोक आपला आपला मार्ग काढतात. अच्छा. त्याच्यात अर्थव्यवस्था आली, गाड्या आणि वाहनं बनवणाऱ्या कंपन्या आल्या, त्यांना दोष देऊन फायदा नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या नाही आहेत त्या प्रोव्हाइड भरून काढायला
कुठली तरी कंपनी उभी राहते आणि ती सार्वजनिक वाहतूक नाही आहे म्हणून पर्सनल व्हेकल तुम्ही विकत घेता आणि वापरायला लागता. आता तोच जो जाड झालेला माणूस मी मगाशी म्हटलं असं झालेलं आहे. तर आता त्या प्रत्येकांना त्याच्यात थोडं थोडं काम करावं लागेल, पण सर्वात जास्त मोठा वाटा हा प्रशासनाचा आहे. ओके. कारण का ही एक सर्व्हिस आहे. म्हणजे जेव्हा मी सेवा म्हणतो ते सेवा ही प्रशासनाने द्यायची आहे आणि जर तुम्ही ती चांगली देऊ शकली तर असं लोक म्हणत नाहीत की आम्हाला फुकट द्या, पैसे पण द्यायला तयार असतील, पण ती व्यवस्था तयार करायला पाहिजे. आणि पुण्यामध्ये जर बघितलं तर एक मेट्रो सुरू व्हायच्या आधी बस वाहतूक व्यवस्था आहे आणि ती बस वाहतूक व्यवस्था खूप चांगली आहे. कारण का मी पर्सनली 15-1 वर्ष ती वापरली आहे. बरं. पण ती कळतच नाही लोकांना की ही चांगली आहे आणि त्याची इमेज बिल्ड केली गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही, ती इट इज नॉन एक्झिस्टंट. त्यामुळे आज रस्त्यात बस आलेली एक कारवाला म्हणतो की अरे ही अडचण आहे माझ्यासाठी, पण हे लक्षात येत नाही की तो कारमध्ये एक माणूस बसलेला असतो आणि पुढची बस एक 40 लोक एकत्र घेऊन जात असते आणि त्यांनी ऑलरेडी 20 गाड्या रस्त्यातनं बाजूला केलेल्या असतात. त्यामुळे जितक्या आपण जास्त बसेस रस्त्यात टाकू तितकी सार्वजनिक वाहतूक कमी होईल आणि ती तुमच्या घराच्या जवळ मिळायला पाहिजे, 5-10 मिनिटाच्या अंतरात मिळायला पाहिजे. हे सगळं गणित हे एक सिस्टम सोडवण्यासारखं आहे. आणि हे जे त्याला आम्ही एक विकेड प्रॉब्लेम म्हणतो की तुम्ही एकाकडनं सोडायला लागलात की तो प्रॉब्लेमचा नेचर बदलू शकतो बऱ्याच वेळेला, पण ते असं 3-4 ठिकाणून ते सोडावं लागतं तरच ती व्यवस्था तयार होऊ शकते. अच्छा. आणि हे काय अशक्य आहे का? नाही आहे. टोकियोसारख्या शहरात जिथे डेन्सिटी आपल्या मुंबईपेक्षाही जास्त आहे, ह्या शहरामध्ये लोक वापरतात. प्रचंड मेट्रो आणि बसचं जाळं आहे. लंडनसारख्या शहराची डेन्सिटी पण आपल्यापेक्षा जास्त आहे आणि तिथे लोकसंख्या पण जास्त आहे, मुंबईपेक्षा आय थिंक कंपॅरिझनमध्ये आहे. तिथे पण मेट्रोपेक्षा बसमध्ये जास्त लोक जातात. तर ही व्यवस्था तयार करण्यात आली. आता ते तयार करण्यासाठी त्यांनी जी काय यंत्रणा वापरली, जे काय उपाय वापरले, ते आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे सोल्युशन्स आर अवेलेबल, वी हॅव टू फाइंड आवर वेज टू इम्प्लिमेंट इट. अच्छा. त्यामुळे तुम्ही जसं म्हणलात की रस्ते वाढवले तर उपाय होईल का? तर कधीच होणार नाही. ओके. कारण का ती रस्त्याची रिअल इस्टेट तेवढीच आहे, ती कधीच वाढणार नाही आहे. आणि जसं तुम्ही एका पाईपमध्ये खूप गोष्टी कोंबल्यात तर ते तुंबणारच आहे, ते तसं झालेलं आहे. अगदी तसंच झालं आहे. म्हणजे पण मी एक विचार जर केला, आत्ता मी राहतो सन सिटीला, ठीक आहे, हो, सिंहगड रोड, आणि आत्ता आपण शूट करतोय ते आहे कोथरूड डेपो, मोठामोठी हा एरिया आहे. मी जरी ठरवलं की मी रोज बस वापरीन तर कनेक्टिव्हिटीच नाही आहे कुठल्या बसेसची. म्हणजे मी एक बस पकडून तिकडून इकडे आलो, इकडून तिकडे गेलो असं होणार नाही. मला 2 बस तरी बदलून जावं लागेल. मग अशा वेळी मी का बरं पब्लिक ट्रान्सपोर्ट निवडायचं? अशा वेळी त्याच्यावर काय काय उपाय असू शकतात की गव्हर्नमेंटच्या लोकांनी पण पॉलिसी लेवलला ते चेंजेस करून रोडवर इम्प्लिमेंट झाले पाहिजेत? ओके, मी परत अशा त्या मुद्द्याला जाईन जेव्हा मी म्हटलं की पुणे छोटं शहर होतं. हां, ओके. तुमचा प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास करणे ह्याची जी कल्पना आहे आणि ती अशी आहे की मी एका ठिकाणून निघालो आणि दुसऱ्या ठिकाणी पोचलो की माझा प्रवास पूर्ण झाला. आणि त्याच्यामध्ये मला जितकं सुलभता मिळेल तो मी शोधीन मार्ग. सध्या सर्वात सुलभ असं आहे की पार्किंगमध्ये जाऊन 2 व्हीलर चालू करणे, गेट तसंच उघडं टाकून बाहेर जाणे आणि पलीकडच्या बाजूला जिथे पोचाल तिथे आत जाऊन 2 व्हीलर लावणे हा सर्वात सोपा सुलभ उपाय आहे. ह्याच्यात डाऊट काहीच नाही आहे. त्या प्रकारची सुलभता कोणीच देऊ शकत नाही. पण त्यांनी आपल्याला सांगितलं की मी जेवढं जंक फूड खाईन तितकं माझं हेल्थला प्रॉब्लेम आहे, हे सगळ्यांना कळलेलं आहे आता. तसंच आहे, जितकं मी माझं ही सुलभता आणीन तितकं मला रस्त्यावर ट्रॅफिक हे करावंच लागणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे की तुम्ही जगात कुठेही जरी गेलात तरी कुठेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये तुमच्या डेस्टिनेशन ओरिजिनपासून डेस्टिनेशनपर्यंत एकाच मोडवर जाणारे जर तुम्ही ह्याचं सगळं प्लॉटिंग केलं तर खूप कमी ट्रिप्स असतील ज्या तशा मिळतील तुम्हाला. बरोबर. आणि त्याचं जर तुम्ही जर जास्त मोठं म्हणजे पॉलिसी लेवलला इम्प्लिमेंटेशन बघता तर तुम्ही ट्रान्सपोर्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट बद्दल विषय वापरला असेल तर तो विषय असाच आहे की मी जितका ट्रान्सपोर्टच्या ओरिजिनपाशी राहतो, जवळ राहतो
आणि जितकं माझं ऑफिस किंवा बिझनेस डिस्ट्रिक्ट ही ट्रान्सपोर्टच्या जवळ आहे तितका मला चेंज करायची गरज नाही आहे. ओके. आणि जरी चेंज करावा लागला तरी तो चेंज खूप कंट्रोल्ड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे आता पुण्यातल्या लोकांना मेट्रो वापरल्यानंतर लक्षात आलं असेल की सिव्हिल कोर्टला तुम्हाला ट्रेन बदलावी लागते. त्या बदलण्यात तुम्ही ऑलमोस्ट 7 मजले वरखाली करता. 7 मजले. मी जर का तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला 7 मजले वरखाली जायचं आहे तर आधी तो घरी बसल्या बसल्या म्हणेल एवढं कसं मी चढणार आणि खाली जाणार. पण ते तिथे सगळी सोय केलेली आहे. याचा अर्थ काय झाला की तुमचा इंटरचेंज हा सुलभ केला आहे त्यांनी आणि तुम्हाला परत दुसऱ्या ट्रेनला तिकीट नाही काढावं लागत. तसं तसं तुम्ही जाता. ही सिस्टीम जगामध्ये बसेसमध्ये पण अवेलेबल आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या म्हणजे बसमधनं मेट्रोमध्ये येताना अवेलेबल आहे. ही सिस्टीम तयार करणं शक्य आहे. त्यामुळे एकाच बसनी मी माझ्या स्थानापर्यंत पोचीन हा विषय ॲक्च्युली सोडणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आहे की मला जंक फूड सोडणं गरजेचं आहे तसंच काही काही कॉन्सेप्ट आपण बदलायला लागणार आहेत आणि त्या लोकांनी बदलायला लागतील. ओके. आणि त्या बदलायला काही गोष्टी सांगाव्या लागतील. जसं सगळे पॉडकास्टमध्ये सांगतात, हेल्थ एक्सपर्ट सांगतात, बरेच जण याच्यावर मिलियन फॉलोअर्स मिळवतात की हेल्थी बेनिफिट्स काय आहेत. तसंच हे असं प्रमोशन करावं लागणार आहे की आहे तुम्हाला एक बसने नाही जाता येणार आहे. तुम्हाला स्वारगेटला बस बदलावीच लागणार आहे. आणि मग ज्या वेळेला ते तयार होईल की तिथे बस तुम्ही एकदम स्मूथली बदलू शकता त्यावेळेला तुम्हाला बदलायला काहीच त्रास होणार नाही आणि तुम्ही जाल पण. कारण का मी केलेलं आहे ते. 12-15 वर्ष मी बस बदलून प्रवास केला आहे. अच्छा. आणि काही त्रास होत नाही. आता मी कदाचित जास्त त्रास घेत असेन कारण का मला तो अभ्यास करायचा होता म्हणून मी सगळ्यांनी तो त्रास घ्यावा असं म्हणत नाही आहे. पण लोकांनाही त्यांचं थोडंसं कल्चर किंवा लाईफस्टाईल बदलावं लागतं. आणि ह्याच्यातला एक सर्वात मोठा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या नियरेस्ट बसस्टॉपपर्यंत चालत जाऊ शकता का. एक्झॅक्टली. इथे सर्वात पहिली पायरी आपली कोलमडते. बरोबर. तुम्हाला जितकं डॉजिंग किंवा अडथळ्यांची शर्यत करावी लागते मेन रोडपर्यंत पोहोचण्यासाठी ती सर्वात पहिली. म्हणजे खूप संस्था आहेत आणि भारतात पुण्यातच सुरू झालेले काही कार्यक्रम आहेत जे आता भारतभर पसरलेत की आपण परत पेडेस्ट्रियन्सला रस्त्यात जागा द्यायच्यासाठी धडपड करतोय. धडपड म्हणजे त्याच्यासाठी आंदोलनं करावी लागतात, त्याच्यासाठी कन्व्हिन्सिंग करावं लागतं. 8-8, 10-10 वर्ष जाऊन सांगावं लागतं की अहो हे करणं गरजेचं आहे. कारण का कुठलाही माणूस हा पहिले पेडेस्ट्रियन असतो, पहिले चालणारा असतो, त्याच्यानंतर तो कुठल्या तरी वाहनावर बसतो. आणि वयोवर्ष 6 म्हणजे 6 वर्षाची मुलं साधारण एकटी चालू शकतात रस्त्यावर. त्याच्या आली आपण सोडत नाही. वयोवर्ष 6 वयोवर्ष 90 लोक चालतात. याचा अर्थ काय. त्या चालणाऱ्यांना आपल्याला महत्त्व द्यायची गरज आहे. रस्त्यावर कुठे आहे त्यांना महत्त्व दिलेलं. आपण महत्त्व फक्त व्हेकलला दिलेलं आहे. आपण फक्त पाईप बनवतो ज्याच्यातनं वाहन फास्ट जाईल. पण त्याच्यात पाईपमध्ये बऱ्याच जागी तुम्हाला चालायचं आहे, चालत चालत दुकान बघायचं आहे, खरेदी करायची आहे, काही काही गोष्टी करायच्या आहेत. ह्या सगळ्याला आपण महत्त्वच दिलं नाही कधी. त्याच्यामुळे हे सगळं ते जे एकत्र अडकलेलं आहे ते असं खूप मोठा गुंता आहे आणि तो सोडवावा लागणार आहे. सुटू शकतो आणि आपल्याकडे डेफिनेटली कपॅसिटी आहे, एक्सपर्टीज आहे, एक्सपिरियन्स आहे सोडवायचा. कुठेतरी सुरुवात करावी लागेल. हळूहळू आहेत, सुरुवात झालेली आहे. ओके. काय काय फ्लॉज दिसत आहेत तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुण्यातल्या. आय थिंक पुण्यातला सर्वात मोठा फ्लॉ नाही म्हणता येणार, पण म्हणजे चुका दाखवण्यापेक्षा मी म्हणेन की काय करणं गरजेचं आहे. हां. अच्छा. ओके. हां. म्हणजे म्हणजे चुका सगळेच दाखवतात. म्हणजे आपण एक्सपर्ट म्हणण्यापेक्षा एक जास्त माझ्याकडनं म्हणजे आता मी माझा एक मुद्दा सांगतो की मी बावधनला राहायचो. मी बावधनला जेव्हा जागा घेतली तेव्हा मी त्या रस्त्याने बऱ्याच वेळा जाता येताना बघितलं की इथून एक 110 नंबरची बस जाते. त्या बसवर मनपा लिहिलेलं असतं आणि त्याच्या पुढे कसं लिहिलं असतं वर्तुळ. तर ती मनपाहून निघते आणि बावधन मार्गे पाषाण मार्गे ती मनपाला जाते. बरं. त्याच रस्त्यावर मला दुसरी बस दिसली ज्याचा नंबर होता 109. ती बरोबर त्या वर्तुळ मार्गावर उलटी फिरते. अच्छा. एक क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि बऱ्याच वेळा त्या रस्त्यावरनं मी सायकलिंग करायला जाताना वगैरे बघायचो की सकाळच्या वेळेला
मी सायकलनी पाषाणच्या सर्कलपासून चांदणी चौकापर्यंत पोहोचेपर्यंत 3 बसेस क्रॉस होत आहेत मला. आणि मी सायकलनी साधारण ते अंतर 15 मिनिटात क्रॉस करतो. 15 मिनिटात जर 3 बसेस असतील तर फ्रिक्वेन्सी चांगली आहे सकाळी 8च्या वेळेला. हे माझं ऑब्झर्वेशन. मग जेव्हा मी जागा शोधत होतो घ्यायला तेव्हा ती एक जागा मला अशी दिसली की त्या रस्त्याच्या शेजारी लागून होती. तर ती मी जागा घेतली विकत, राहायला गेलो. छोटा फ्लॅट आहे. तर हे एक मुख्य कारण होतं की माझी जागा एका अर्बन ट्रान्सपोर्टच्या मेन कॉरिडॉरच्या अगदी जवळ आहे. अशा काही तिथून खूप बसेस जात होत्या का? नाही. पण मला माहिती होतं की इथून मनपाला मी कुठूनही जाऊ शकतो. इथून मी युनिव्हर्सिटी सर्कलवरनं शिवाजीनगरवरनं मनपाला जाऊ शकतो किंवा उलट्या बसनी मी कोथरूडवरनं डेक्कनवरनं परत मनपाला जाऊ शकतो. म्हणजे हा एक अख्खा गोल माझ्या कंट्रोलमध्ये होता आणि मी त्या गोलावर कुठेही 40 मिनिटात पोचू शकत होतो. आता हे कॅल्क्युलेशन मी केलं. आता किती जण करतील मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर मी लक्षात घेतलं की मला ऑफिसला जायचं विमाननगरला. मग विमाननगरला कसं जायचं? तर मी मनपाला जायचो. मनपाला 34 बसस्टॉप आहेत, फक्त बसस्टॉप्स, जिथून वेगवेगळ्या ठिकाणी. पुण्यात कुठली अशी जागा नाही जिथे मनपाहून बस जात नाही. तर तिथे जाऊन मला माहिती होतं इथे बस सोडते, तुम्ही चालत गेलं की दुसऱ्या बसस्टॉपला जायचं. तिथून विमाननगर किंवा नगर रोडला जाणाऱ्या बसेस असतात. 134 नंबरची बस आहे, 132 नंबरची बस आहे, काही मागणे येणाऱ्या 98 नंबरची बस आहे जी जाते वारजे माळवाडीपासून वाघोलीपर्यंत. ती पण कधी कधी मला मिळायची. तर त्या बसेसमधनं मी चेंज करून जायचो. आता ठीक आहे, बसेस डॉज करून कोणतरी बस आडवी घालतं आहे, कोणतरी टू व्हीलरवाला येतं आहे, हे सगळं करून मी जायचो. पण ठीक आहे, मी तो त्रास सहन केला. पण बऱ्याच वेळा माझा असा विचार व्हायचा की हे सुरळीत कसं करू शकतो मी. ह्या गोष्टी बसस्टॉपवर मला कळलं पाहिजे की कुठे जाणार आहे बस. मी चालत जाताना मला बसचा अडथळा नको आहे की बाबा कोणीतरी धक्का मारला किंवा तिथे सिग्नल पाहिजे, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात सुचायच्या सारख्या. आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की बस चेंज करून जर मी जायला लागलो तर मी आरामात पुण्यात कुठेही फिरू शकतो. आणि मग त्याच्यावर बसचा असा अभ्यास केलाच होता. आणि जसं मागे मी एकदा तुम्हाला बोलताना सांगितलं की बसेसचे जर रूट मॅप केले तर ऑलमोस्ट साधारण 60 ते 70% शहर कव्हर होतं 500 मीटरच्या आत. बरं. म्हणजे एक बसचा रूट घेतला आणि त्याच्या बाजूला एक 500 मीटरचा सर्कल काढला. म्हणजे आता आपण ते टीओडी म्हणतो ना, ज्याचा अर्थ फक्त लोकांना मला FSI किती जास्त मिळणार आहे हाच फक्त झालेला आहे पुण्यामध्ये. कोथरूडमध्ये तर खूप आहे. पण बसचा रोड आणि त्याच्या बाजूला 500चं सर्कल, म्हणजे एक लाईन आणि त्याच्या बाजूला 2 पॅरलल लाईन काढा तुम्ही 500 मीटरच्या. पण 70% पुणं कव्हर होतं बसच्या रूटमध्ये. बरं. म्हणजे थोडक्यात काय, तुमचे बस 70% ठिकाणी जाऊ शकते. मुद्दा पुढचा काय आला की तिथे किती वेळाने बसेस येतात. त्या तुम्ही थोड्या बसेस वाढवल्या. एक ऑलरेडी एक रिसर्च प्रूव्ह केलेला आहे आणि बरंच त्याच्यावर डॉक्युमेंटेशन आहे की 1,00,000 पॉप्युलेशनला 50 बसेस पाहिजेत. बरं. 1,00,000 को 50 असं म्हणून एक कॅम्पेन पण मध्ये झालं होतं. तर त्या हिशोबाने जर तुम्ही बसेस रन केल्या तर तुमचं रस्त्यावरची रहदारी ही कमी होऊ शकते. अच्छा. त्याच्यामुळे ह्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं मी असं ठरवलं की अरे हे करणं गरजेचं आहे. तर ते जर स्वतः त्रास होतो आपल्याला. म्हणजे मी माझी लाईफस्टाईल बदलली. ऑफिसला जाताना मी बॅगेत काय घेऊन जातो, पावसाच्या वेळेला मी छत्री कशी घेऊन जातो, काय, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या ह्याच्यात बदल केला कारण का मला ते करायचं होतं. लोकांनी करावे अशी माझी अपेक्षा नाही आहे, पण त्या गोष्टी आपण सुरळीत कशा करू शकतो ते जर करता आलं तर आपण हीच व्यवस्था खूप चांगली सुधारू शकतो. हे बसचा मुद्दा झाला. जेव्हा मेट्रो आली त्यावेळेला त्यांनी मेट्रो आणि बस ह्यांचं एकत्रीकरण करणं खूप गरजेचं होतं. बरं. म्हणजे माझा एक मी मुद्दा मांडलेला आहे ज्यावेळेला मेट्रोचं भूमिपूजन झालं त्यावेळेला. म्हणजे एक माझा पर्सनल असा एक्सपिरियन्स सांगतो की ज्या दिवशी पुणे मेट्रोचा DPR हा दिल्ली मेट्रो प्रेझेंट करणार होती त्याच्या आदल्या दिवशी मी दिल्ली मेट्रोच्या चीफ आर्किटेक्टला भेटायला गेलो. बरं. त्यांच्याबरोबर आधी काम केलं होतं 2001-2मध्ये, म्हणून मी एक दिवशी दिल्लीत गेलो होतो, त्यांना भेटायला गेलो. त्या म्हणाल्या की अरे आप आए हो, देखो मेरे टेबल में क्या है. त्यांनी माझ्यासमोर तो रिपोर्ट दिला जो बाइंड वगैरे करायचा होता. कल मैं पुणे आ रही हूँ आपके यहाँ रिपोर्ट सबमिट करणे. त्यामुळे तो रिपोर्ट मला असा बघता काही नाही आला पण जनरल अंदाज आला. पण तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार झाला की हा मेट्रोचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर आपण बसेस कशा अजून
जोडू शकतो. आणि 2016 तर ही गोष्ट मी सांगितली 2008-9ची. 2016मध्ये भूमिपूजन झालं आणि 2016मध्ये मी एक आर्टिकल लिहिलं आहे जे माझ्या लिंक्डइन अकाउंटवरमध्ये तुम्हाला बघेल. तिथे मी एक अशी म्हणजे ते पत्र मी इवन चीफ मिनिस्टरलाही पाठवलं आहे, मी ह्यांना पण पाठवलं आहे, मोदी सरांना पण पाठवलं आहे, प्राईम मिनिस्टरला. असं उत्तर काही आलं नाही अजून. मी तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला जर वाहतूक समस्या सोडवायची आहे तर आत्ताचे जे काय मेट्रो रूट तुम्ही प्लॅन केलेले आहेत ना तिथे तुम्ही AC बसेस चालू करा. 6व्या महिन्याला तुमची ट्रान्सपोर्ट सिस्टम चालू होईल. आणि ह्याच्यात मी बसेसचा हिशोब पण दिला आहे की तुम्ही AC बसेस घ्या. त्या AC बसेस पुढच्या 5 वर्षात ज्या वेळात तुमचं हे सगळं आहे दे विल रन व्हेरी वेल. तुमची फेअर सिस्टीम चालू होईल, मेट्रो प्रत्यक्षात चालू होईल. आणि दुसरा मुद्दा करा, बस सिस्टीम ही मेट्रोच्या अंडर विलीन करून टाका. तुम्हाला रेडीमेड स्टाफ मिळेल ज्यांना अख्खं पुणे माहिती आहे, पुण्यातले प्रवासी माहिती आहेत, ते ट्रॅव्हल का करतात हे माहिती आहे. ह्याचा उपयोग काय होईल की तुम्ही फक्त मेट्रो नाही बांधणार, तुम्ही एक पूर्ण एकत्रित वाहतूक व्यवस्था चालू करू शकता. आणि हा जो मुद्दा आता त्या आर्टिकलमध्ये मी मांडलं ते काय कुठे पुढे गेलं नाही हे ठीक आहे, पण असं झालेलं आहे जगामध्ये. ओके, म्हणजे मी काय असं दृष्टांत झाला असं काही केलेलं नाही आहे, पण हे करणं शक्य आहे. आता हे करणं कोणाला शक्य आहे? मला नाही आहे. इव्हन जो IAS ऑफिसर नेमून येतो या ऑर्गनायझेशन्सवर त्याच्या हातात पण शक्य नाही आहे, पण सरकारला शक्य आहे. हा मॅन्डेट सरकार काढू शकतं. आणि तो जेव्हा काढला असता तर त्याच आर्टिकलमध्ये असं लिहिलेलं आहे की म्हणजे 2016मध्येच दिलं होतं की मेट्रो आली की बस ही दुय्यम दर्जाची वाहतूक व्यवस्था आहे अशी त्याची इमेज चालू होईल. आणि आत्ता बघा तसं झालेलं आहे. लोक म्हणतात बस नाही ते मेट्रो इज ओके, मेट्रो इज ओके, पण मेट्रो सगळीकडे जात नाही, अजून तरी जात नाही. आणि आता ते थोडेसे प्रयत्न करतायत, ते जोडायला लागलेत, बस स्टॉप्स जोडायला लागलेत, बस स्टॉप्स मेट्रोच्या स्टॉपच्या खाली आणतायत, प्रयत्न चालू आहेत. तो ताळमेळ चांगला आहे का त्यांचा आता? नाही, अजून एवढा नाही आहे, पण तो खूप ताळमेळ व्हायला पाहिजे. ओके. आणि तो ताळमेळ करणं अशक्य नाही आहे, फक्त त्या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे आणि करू शकतो आपण. बस झाली, मेट्रो झाली, आणि आता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते चालण्याला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही चालणे हे वाहतूक व्यवस्थेचा मध्ये गणता का नाही तर ते गणायला पाहिजे. ओके, ते पूर्ण दुर्लक्षित होतं आता. चालणे हे वाहतूक व्यवस्थेत धरलं जात नाही. हां, बरोबर. हां, म्हणजे तो भाग मानलाच जात नाही, तो धरला पाहिजे. ओके, कारण का तो सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. बरोबर. म्हणजे 70-80 वर्षाचे आजोबा आज घरातनं बाहेर पडतात आणि कोपऱ्यावरच्या दुकानामध्ये जाऊन काहीतरी भाजी किंवा काहीतरी घेऊन येतात, पेपर आणायला जातात. त्यांच्यापासनं ते शाळेत जाणारा 7वीतला मुलगा ह्याला पण तीच गरज आहे. चांगला चालायला फुटपाथ आणि सेफ फुटपाथ. तिथून वाहतूक व्यवस्थेची सुरुवात व्हायला पाहिजे. ती मी कुठल्या एका ट्रान्सपोर्ट सिस्टीमनी एअरपोर्टला पोचू शकतो आहे का, मी स्टेशनला उतरू शकतो आहे का, मी अजून कुठे जाऊ शकतो आहे का, आणि त्याचा सर्वांगीण विकास कुठपर्यंत व्हायला पाहिजे की ST स्टँड जोडलेले आहेत का सगळे. ST स्टँडवरनं तुम्हाला एक सांगतो, पुण्यामध्ये 3 नंबरची बस आहे जी पुणे स्टेशन स्वारगेट जाते. बरं, काय फ्रिक्वेन्सी आहे त्याची माहिती आहे? 5 मिनिटाला बस आहे. बरं, किती लोकांना माहिती आहे? नाही, मला तर माहिती आहे, मी बसनी प्रवास करतच नाही. स्वारगेटहून पुणे स्टेशन 5 मिनिटात बस आहे. बापरे. म्हणजे तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला बसमध्ये बसता येतं. आज त्याची फ्रिक्वेन्सी मला माहिती नाही, पण खूप बस माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये वापरलेली आहे. म्हणजे वाडिया कॉलेजमधनं मी सदाशिव पेठेत यायचो त्यावेळेला ती बस वापरायचो. ह्या कनेक्टिव्हिटीच्या छोट्या छोट्या पल्ल्याच्या बसेस ह्या जर चालू केल्या तर हब अँड स्पोक मॉडेल म्हणतो आपण, की माझा एक सर्वात म्हणजे माझा जर तो प्रवास आहे जर तो एक 10 किलोमीटर असेल तर त्या 10 किलोमीटरमधला मॅक्झिमम प्रवास एक 7-8 किलोमीटरचा प्रवास मी जर सार्वजनिक व्यवस्थेने करू शकलो, तो करायला मला काय करावं लागेल, ह्या दृष्टीने सिस्टीम बदलायला पाहिजे किंवा सिस्टीमने विचार करणं गरजेचं आहे. ओके. आणि आम्ही जेव्हा डिझाईनचं काम करतो त्यावेळेला आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बसची कपॅसिटी किती, एका रूटवर किती लोक जातात ह्याचा विचार न करता आम्ही ट्रिपचा विचार करतो. अच्छा. की आज एक गृहिणी आहे जिचे लहान मुलं आहेत, त्यांना तिला क्लासला सोडायचं असतं, शाळेतून आणायचं असतं,
शाळेतून आणणे आणि नेणे हा खरा पालकांचा विषय नाही आहे. मुलांना स्वतःच्या सायकलनी किंवा चालत किंवा सार्वजनिक व्यवस्थेने येणं शक्य आहे. आणि ह्या गोष्टी जपानमध्ये शक्य आहेत. बघितल्या असतील तुम्ही, बरेच व्हिडिओ इकडे तिकडे फिरत असतात. ती लोकं वेगळी नाहीत, फक्त लोकांनी पण एक शिस्त लावून घेतलेली आहे आणि शासनाने पण त्याच्यावर तसं काम केलं आहे की ठीक आहे, आम्ही ही अशी व्यवस्था प्रोव्हाइड करतो आहे. आणि जेव्हा तुम्ही सार्वजनिक गोष्टी करता तेव्हा बऱ्याचशा जागी तुमचे जे स्वतःचेच पर्सनल इंटरेस्ट असतात ते तुम्हाला थोडेसे मागे ठेवावे लागतात. हे आपल्या कल्चरमध्ये थोडंसं जरा मला जाणवत नाही की आय विल नॉट टेक 2 steps बॅक ऑन माय ओन पर्सनल लाईफ टू मेक लार्जर थिंग्स बेटर. आणि ह्या विषयामध्ये माझा अजून एक प्रोजेक्ट झाला तर त्याच्याबद्दल कधीतरी नंतर बोलू. अच्छा, इट्स लाईक अन इमर्जिंग बिहेवियर. वा. आत्ता भारतात अनेक मुख्य शहरं आहेत आणि मुख्य शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेच ऑलमोस्ट सगळ्या. त्यातल्या त्यात तुम्ही जेवढ्या बघितल्या आहेत तर त्यातल्या त्यात चांगली कुठल्या शहरामध्ये आहे जी फंक्शनल पण आहे, लोकही वापरत आहे आणि त्या शहरातल्या लोकांचा अप्रोच पण त्याच्याकडे चांगला आहे? पहिली गोष्ट म्हणजे दिल्ली. ओके. दिल्लीची बस व्यवस्था साधारण मला आठवतं आहे 1984-85 जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात दिल्लीला गेलो, नाही 94मध्ये, आणि त्याच्यानंतर काही दिवस दिल्लीत काम केलं 2001-2मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी बस व्यवस्थेत खूप मोठा फरक केलेला आहे आणि ती बस व्यवस्था चांगली आहे. अच्छा. त्याच्या बऱ्यापैकी नेटवर्क आहे. म्हणजे इवन त्याच्या बस नंबरिंगमध्ये एक लॉजिक आहे जे मी असंच मध्ये कोणाला तरी भेटलो तेव्हा मला लक्षात आलं की ते तुम्ही जर नकाशावर जर बघितलं तर तुम्हाला बस नंबर्स लक्षात येतात की असे का दिले आहेत. तर इतकं चांगलं त्यांनी ते केलेलं आहे. आणि 2001मध्ये तर मेट्रो चालू झाली दिल्लीची आणि त्यांनी एक बेंचमार्क तयार केला की कुठल्याही शहरात व्यवस्था करायची असेल मेट्रोची तर ही अशी करायची. तर त्या व्यवस्थेप्रमाणे दिल्लीमध्ये आत्ता ट्रान्सपोर्ट बऱ्यापैकी चांगला झाला आहे. आणि मी तो अशासाठी म्हणेन की सध्या मी गेले 5-7 वर्ष दिल्लीत जेव्हा केव्हा जातो आहे मला टॅक्सी करावी लागत नाही. जोपर्यंत मला कुठेतरी बाहेर करावं लागतं आहे, टॅक्सी किंवा रिक्षा मी कुठे करतो की ठीक आहे, आता ती सवय झाली आहे. जवळचं मेट्रोचं स्टेशन बघायचं, जवळचं मेट्रो स्टेशनवरनं तिथे बस मिळते का बघायचं. बऱ्याच वेळेला ती कनेक्टिव्हिटी अजून एवढी मॅच्युअर झालेली नाही आहे, पण मेट्रो स्टेशन बऱ्यापैकी साधारण तुमच्या डेस्टिनेशनच्या 1-2 किलोमीटरवर असतं. बाहेर उतरल्यानंतर तुम्हाला रिक्षा करता येते. त्यामुळे बऱ्यापैकी दिल्लीमध्ये तुम्हाला नीट फिरता येतं आता. अच्छा. ते दिल्लीचं झालं. बँगलोरची बस सिस्टीम खूप चांगली आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी टिअर्स केलेले आहेत. आणि बँगलोर थोडंसं IT आणि ह्याचा हब असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी डिजिटल गोष्टी केलेल्या आहेत. आणि तिथे कसं झालं की बरेचसे ITची लोकं आली, दे वेअर वेल ट्रॅव्हल्ड. म्हणजे इकडे तिकडे एक्सपॅट्स काम करणारे, काही दिवस अमेरिकेत राहून आलेले, तर त्यांना असं लक्षात आलं की अरे आपल्याला त्यांच्या साजेशी काही सर्व्हिस देणं गरजेचं आहे. त्यामुळे बँगलोरचा जो एअरपोर्ट चालू झाला त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्यांनी त्याच्यानंतर वायुवज्र नावाची एक सर्व्हिस चालू केली आणि दॅट वॉज अ हिट. कारण का एअरपोर्टपासनं मुख्य शहर 50 किलोमीटर लांब आहे आणि तेवढ्या डिस्टन्सवर तुम्ही टॅक्सी घेऊन गेलात तर कधीकधी त्या टॅक्सीचं भाडं तुमच्या एअरफेअरपेक्षा जास्त होतं. तर त्या बसेस, आणि मी त्या बसेस रात्री 1 वाजता वगैरे वापरलेल्या आहेत आणि त्या छान AC बसेस होत्या. आणि हळूहळू त्यांनी सिटीमध्ये AC बसेस चालू केल्या. म्हणजे एका रूटवर 339 नंबरची बस साधी पण असते आणि त्याच्यामागे AC पण असते आणि त्या AC बसला जास्त तिकीट असतं. पीपल आर रेडी टू पे फॉर इट. आणि त्यांनी टियर्ड सर्व्हिसेस तयार केल्या. बँगलोरमध्ये बसेसला टियर्ड सर्व्हिसेस आहेत. सेम सिस्टम हैदराबादमध्ये पण बसेस सिस्टम आहेत. आणि चेन्नईची पण सिस्टम अशीच खूप छान आहे, खूप जास्त वापरली जाते चेन्नईची सिस्टम. कलकत्त्याची बस सिस्टम बरीचशी प्रायव्हेटमध्ये आहे. म्हणजे त्यांनी रूट्स डिसाईड केलेले आहेत आणि त्याच्यावर प्रायव्हेट प्लेयर्स असतात, त्यांच्यात थोड्याशा मारामाऱ्या वगैरे चालू असतं, पण बऱ्यापैकी बसवर अवलंबून आहे. आत्ता गेल्या 4 वर्षापर्यंत मेट्रोचं जाळं थोडं वाढल्यामुळे त्याच्याशी कनेक्शन झालं आहे. पण अजूनही कुठल्याही शहरामध्ये आपल्यामध्ये बस आणि मेट्रो हे एकत्र काम करत आहेत हे अजून दिसायला येत नाही. आणि महाराष्ट्राचा असल्याकारणाने मुंबईच्याबद्दल बोलावंच लागेल मला. मुंबई हे जगातलं असं शहर आहे ज्याच्यामध्ये
ऑलमोस्ट 70% ट्रिप ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टने होतात. हं. म्हणजे जर 70 लोक आज कामासाठी बाहेर गेले, म्हणजे 100 लोक 100 बाहेर लोकं. गेले आणि ते त्यातले- परत आले, तर त्यातले 70 लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करतात. ओके. आणि हे जगामधलं खूप मोठं साधारण उदाहरण. आता त्याची फिगर काय माहिती, मी ही थोडीशी जुनी फिगर सांगतोय, पण त्याच्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही एक मेट्रो लाईन चालू केली ना, ती दुसऱ्या दिवशी भरलेली असेल. हं. कारण का तिथे गरजच एवढी आहे. आणि तिथे थोडंसं मुंबईमध्ये ट्रान्सपोर्ट वापरायचं कल्चर आहे. हं. म्हणजे मुंबईतला माणूस जर पुण्यात आला आणि त्याला आश्चर्य वाटतं, अरे तुम्ही बस नाही वापरत, हो, अगदी अगदी तुम्ही बघितलेलं असेल. अगदी. आता हे जे कल्चर डेव्हलप करणं आहे ना, हे कल्चर डेव्हलप कसं होतं, म्हणजे आता आपल्याकडे आपल्या कल्चरचा भाग आहे की कोणी मोठी व्यक्ती आपल्याकडे आली किंवा आपण कोणाला भेटायला गेलो की आपण चटकन नमस्कार करतो. हं. की माझ्यापेक्षा जर 5-6 वर्ष जरी मोठे असेल तरी मी त्यांना नमस्कार करतो. आणि वयोवृद्ध असतील तर नक्कीच. म्हणजे माझा आणि बायकोचा एक असा हे आहे की आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही आमच्या आजी आजोबांना जाऊन नमस्कार करतो, हं. असं हे असतं. तर ते जे आपलं कल्चर डेव्हलप झालं आहे ना, तसं एक ट्रान्सपोर्ट किंवा मोबिलिटीचं कल्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे. की 10वी झाल्यानंतर वडिलांना असं टेन्शन नाही आलं पाहिजे किंवा आईला टेन्शन नाही आलं पाहिजे की आता ह्याला 2 व्हीलर घेऊन द्यावी लागेल. आणि ते काय खर्च कमी नाही आहे त्याचा, म्हणजे 70-80 हजार रुपये, 1,00,000 रुपये खर्च आहे त्याच्यामध्ये. आणि प्लस टेन्शन घ्यायचं की हा पडला, हं. ॲक्सिडेंट झाला तर काय होईल. असे आहेत काही, म्हणजे आमच्या मित्रापैकीच एक आहे जो कॉलेजमध्ये असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ही स्टील नॉट इन अ गुड स्टेट, म्हणजे त्याला आता 25 वर्ष झाली. आणि ते टेन्शन आहेच आहे. सो ते कल्चर कधी बदलणार आपण. आणि ते कल्चर बदलायला फक्त लोक नाही करू शकत, पण लोक डिमांड करू शकतात. आमच्यासमोर रस्ता आहे, त्याच्यावर चालायला जागा नाही आहे, त्याच्यावर टपऱ्या आहेत, आम्हाला टपऱ्यांची घेणं देणं नाही आहे, आम्हाला त्याच्यातनं ब्रेड मिळतो, गोष्टी मिळतात, सोय पण होते, पण चालायची जागा तुम्ही आमची हिरावून घेऊ शकत नाही. हं. तर ते प्लॅनिंगच्या दृष्टीने गव्हर्नमेंटने करायला पाहिजे की हा हॉकर झोन आहे, पण एवढी रस्ता तुम्ही ब्लॉक करायला नाही पाहिजेत. रस्त्यात लागलेल्या युटिलिटीज, MSEBचे बॉक्सेस, गटारं, ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि अजून एक सांगतो, पुण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नवीन होतात. रोडच्या डिझाईन गाईडलाईन्स ह्या भारतात पुण्यात पहिल्यांदा झाल्या. बरं. म्हणजे रोड कसा बनवायचा, फुटपाथ कसा बनवायचा, ओके. फुटपाथच्या समोर जर घरात जायला वाट असेल तर तिथे डिझाईन कसं करायचं, हं. काय काय युटिलिटीज द्यायच्या, युटिलिटीज शिफ्ट कसं करायचं, झाडं असतील तर त्याच्या बाजूला कसं खळं करायचं, हे सगळ्याच्या गाईडलाईन्स, मोठा रोड, छोटा रोड, फुटपाथची विड्थ, हॉकर असतील, बसस्टॉप असेल तर कुठे लावायचा, त्याच्यात सायकल ट्रॅक कुठे पाहिजे, ह्या गाईडलाईन्स पुण्याने सर्वात आधी बनवल्या भारतामध्ये. अच्छा. त्याचा थोडा तुम्ही इम्प्लिमेंटेशन बघू शकता. कोथरूड भागामध्ये, काही जागी नवीन एरियामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघू शकता. पण ते खूप अजून लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे की अरे हे तुमच्यासाठी केलेलं आहे. हं. आणि तुम्हाला पाहिजे माहिती आहे की अरे माझ्यासमोरचा रस्ता हा असा झाला पाहिजे. हं. म्हणजे मला घरातनं बाहेर पडल्यानंतर जवळच्या दुकानामध्ये, बसस्टॉपवर, जवळच्या मार्केटमध्ये चालत जाता आलं पाहिजे हं. किंवा सायकलवर जाता आलं पाहिजे. हे कधी करणं शक्य, आणि हे शक्य आहे करणं. फक्त त्याच्यासाठी तो एक खूप म्हणजे असं फोकस ठेवावा लागेल की ते ध्येय ठेवावं लागतं ना. त्यामुळे ते आनेवाला सब कुछ उसमें जाना चाहिए. बरोबर. शहरातल्या शहरात अंतर्गत जी वाहतूक व्यवस्था असते त्याच्यामधला एक मेजर आणि लोकांना आवडणारा मीडियम असतं ते म्हणजे मेट्रो. आता पुण्यात मेट्रो एवढ्यातच आली आहे, म्हणजे ती आत्ता आम्ही पण येताना बघितली. तर मेट्रो आल्यापासून किती फरक दिसतोय तुम्हाला लोकांच्या माइंडसेटमध्ये? लोक वापरायला लागली आहेत का? दुपारच्या वेळा ज्या असतात त्याच्यात ती मेट्रो रिकामी धावते, बरेचदा खूप कमी गर्दी असते. सो असंही म्हणणं असं लोकांचं की पब्लिक ट्रान्सपोर्टकडे बघताना की तोट्यात चालणारा व्यवसाय आहे, तोट्यात चालणारा एक ऑर्गनायझेशन आहे. तर हा माइंडसेट बदलण्यासाठी कसं काम करता केलं पाहिजे स्टेट पार्टनर्सनी, आणि पुण्यातल्या मेट्रोचा इथे आल्याचा फायदा, या दोन्ही प्रश्नांच्यावर उत्तर हवेत. आपण फायदा आणि तोट्याचा आधी बोलूया. बरं. हां. आपण मेट्रोचा फायदा विचारतोय, रस्त्याचा फायदा विचारलाय कोणी? रस्ता करायला खर्च किती होतो आणि तो कोण वापरतं? एक स्टडी केला होता आमच्या एका मैत्रिणीने, जी ह्याच्यात खूप काम करते, माझ्यापेक्षा तिचं खूप जास्त काम आहे. त्यांनी एक स्टडी करून लक्षात आलं की जर का तुम्ही रस्ता बांधला
आणि रस्त्यावरची वाहनं आणि त्याच्यावर अपॉर्शन्ड खर्च त्या व्यक्तीला किती मिळाला. म्हणजे समजा एक रस्ता बांधायला मला एवढे कोटी रुपये खर्च आले, तर आणि त्याच्यावर नंतर 1 कोटी वाहनं त्याच्यावरनं गेली, तर सगळ्यांना 1-1 रुपयाचा बरोबर हां हे मिळाला, फायदा हां. मिळाला. तर तसा फायदा जो आहे तो जर तुम्ही वाहनागणिक करायला लागलात, बस, 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि त्यांच्या प्रपोर्शनल एरिया, म्हणजे एक कार जेवढा एरिया घेते, हां, ओके. एक बस जेवढा एरिया घेते आणि असे जर करायला लागलात, एक 2 व्हीलर जेवढा एरिया घेते आणि तसे प्रपोर्शन करायला लागलात, तर हिशोब असा निघाला की ॲक्च्युली एव्हरी कार पर्सन स्ट्रिप इज सबसिडाइज्ड बाय द गव्हर्मेंट. हो So government is actually incurring losses by putting more cars on the road. ओके. On the other side, the bus people are actually paying back. कारण का एक बस जी जागा घेते आणि एकत्र जाते, तेवढ्या खर्चामध्ये रस्ता जो वापरते तो सगळ्यात विभागून जातो. तर जर तुम्ही त्या एका पॅसेंजरवर टाकलं तर तो ॲक्च्युली पैसे भरतोय जास्त आणि कारवाला पैसे सबसिडी घेतोय. ओके. हे गणित त्यांनी मांडलं. आता बसचं सिस्टम, मेट्रोचं बघूया. जगात खूप कमी मेट्रोज अशा आहेत ज्या फायद्यात चालतात. हो खूपच कमी आहेत. एकच मेट्रो आहे जी फायद्यात चालते, कारण का त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तसं आहे, विच इज हाँगकाँगची MTR. बरं. कारण का हाँगकाँग MTR इज स्ट्रक्चर्ड इन 2 पार्ट्स. वन इज अ ट्रान्सपोर्ट अथॉरिटी अँड अदर इज अ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर त्या एकाच कंपनीच्या अंडर स्टेशन जिथे बांधलं आहे त्याच्या आजूबाजूचे लँड त्यांना दिलं गेलं त्याच अथॉरिटीला. त्यांनी त्याच्यावर ऑफिसेस आणि शॉपिंग मॉल काढले. त्यामुळे तुम्ही हाँगकाँगच्या एका स्टेशनमधून बाहेर पडला की डायरेक्ट तुम्ही मार्केटमध्येच जाता. मॉल असतो, त्याच्यावर ऑफिसेस असतात, खालच्या बाजूला पार्किंग असतं, बाहेर एक मोठं इंटरचेंजचं बस स्टँड असतं की म्हणजे बाहेर पडल्यावर लगेच तुम्हाला बस मिळते. हे सगळं MTR मॅनेज करते. त्याच्यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमधनं त्यांना पैसा मिळतो. ओके. आणि मेट्रोच्या वर खर्चातनं दे कॅन ऑफसेट इट. अच्छा. आणि आता दे आर सो सक्सेसफुल दॅट MTR इज मॅनेजिंग फ्यू मेट्रो सिस्टम्स इन युरोप. दे आर ऑपरेटिंग, दे आर ऑपरेटर्स. सो दे आर बेसिकली त्या फायद्यामुळे दे नो हाऊ टू ऑपरेट इट इन एफिशियंटली. त्यामुळे आपल्या इथल्या मेट्रोज अजून फायद्यात नाही आहेत. मध्ये दिल्लीची पण एक बातमी आली होती की असं असं. हो, आता तुम्ही जर कुठलाही ह्याचा DPR वाचायला गेलात मेट्रोचा तर तो नेटवर तुम्हाला मिळतो. पुणे मेट्रोच्या ह्याच्यात पण तुम्हाला DPR मिळतो. साधारण 1000 पानांचं डॉक्युमेंट असतं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतात. वन इज इकॉनॉमिक रेट ऑफ रिटर्न, म्हणजे तुम्हाला त्याचा पैशात मोबदला किती मिळतोय, विच इज इनडायरेक्ट. म्हणजे तिकीट सेल्स आणि ॲडव्हर्टायझिंग जो होतं मेट्रो स्टेशनमध्ये त्याच्यातनं जो डायरेक्ट रेव्हेन्यू येतो, म्हणजे वन इज फेअर बॉक्स रेव्हेन्यू विच इज फक्त तिकीट सेल्स, अदर इज नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू विच इज फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट्स ऑर एनी राईट्स अँड ऑल दिस थिंग्स. अँड द थर्ड इज इनडायरेक्ट रिटर्न. त्याचा हिशोब कधीच लागत नाही. दॅट इनडायरेक्ट रिटर्न इज if I don't use my car and use a metro and do my daily journey, I have saved on fuel. Okay, I have saved on carbon emissions. बरोबर. I have saved on my time. My health might be better because I am less stressed. I can do multiple, so my efficiency in my office is increased. Okay. कारण का तुम्ही जर गाडी चालवत गेलात तर तुम्हाला एवढा स्ट्रेस येतो की तुम्हाला थोडासा वेळ लागतो त्याच्यात तुम्ही काम करायला. तर ह्या सगळ्याचा तुम्ही कधीच मोबदला हिशोब मांडू शकत नाही. सो दे असाइन अ पर्सेंटेज टू इट आणि असं करून तर रिटर्न मांडतात आणि दॅट इज परफेक्टली ओके. आता हे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण मेट्रोचं करतो, बस सिस्टीम तशी बघितलीच जात नाही. आता बघायला पाहिजे. आज पुण्यातली बस सिस्टीम साधारण 12 ते 13 लाख लोक रोज ट्रिप्स हँडल करतात. मेट्रो एक 3 लाख 4 लाख करत असेल. तेवढी पण नाही. अजून तरी तेवढी पण नाही. बट देन हू इज डुईंग द हेवी लिफ्टिंग? शुडंट दे बी गिवन दॅट प्रायोरिटी अँड अटेन्शन की अरे दिस गाय इज सर्विंग 12 लाख पीपल, लेट अस पे अटेन्शन टू इट. सो ह्या दृष्टीने खर्चाचा ताळमेळ करणं हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज नाही आहे ॲक्च्युली. तुम्ही जर त्यातनं खरंच ऑपरेशनल प्रॉफिट काढू, मी ऑपरेशनल प्रॉफिट म्हणतोय, नॉट
कॅपेक्स तर निघतच नाही. capex ऑपरेशनल विषयच प्रॉफिट तुम्ही जर काढू शकलात तर यू आर वेल इन गुड. आणि हे सत्य आहे, म्हणजे त्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. Okay. आणि वी हॅव इट्स अ रियालिटी अँड वी विल नीड टू फेस दॅट. ओके. पण त्या सिस्टम्स तशाच बनवलेल्या असतात हम्म. आणि त्यांनी शहरातल्या इकॉनॉमीला चालना मिळते, हम्म. लोकांच्या लाईफस्टाईल बदलते. हम्म. So if the lifestyle and the happiness index or livability index of a city increases, हम्म. how can you value it? हम्म. How would you value it? म्हणजे त्याला किती पैसे लावाल? बरोबर. काही नाही ना त्याला. पण म्हणजे मी आज किती खुश आहे हा, ते नाही, मी त्याला 50 रुपये खुश हिशोब आहे का नाही 100 त्याला. रुपये खुश आहे असं काही नाही आहे ना. Okay. दॅट इज एंटायरली नॉन म्हणजे त्याला व्हॅल्यू नाही करू शकत तुम्ही. बरोबर. तर अशा दृष्टीने बऱ्याचशा सेवा आहेत. ओके. म्हणजे वाहतूक व्यवस्थेची ही एक आहे. म्हणजे हेल्थकेअर म्हणा, एज्युकेशन म्हणा, ते सगळे त्याच्यातच आले. बरोबर. स्पेसिफिक पुण्याचं जर आपण बोललो, म्हणजे पुण्याबद्दलच बोलतो आता आपण, तर जेव्हा सगळे रूट्स कनेक्टेड होतील मेट्रोचे, तर असं म्हणलं जातं की मग रस्त्यावरची गर्दी कमी होईल, लोक वापरायला लागतील मेट्रो. हां. पण आत्ता जेवढे प्लॅन्स दिसत आहेत भविष्यातले सरकारचे, त्यात दिसतंय की लास्ट पर्सन केटर होत नाही. इतक्या लांब लांब मेट्रो स्टेशन्स आहेत आणि शहर ज्या पद्धतीने वाढतंय, तर खरंच असं होतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट लोक जास्त वापरायला लागल्यानंतर रस्त्यावरची गर्दी एक्सपोनेन्शियली कमी होते. होते. त्याला अजून एक मुद्दा करतात ते जे लंडननी केलेलं आहे. वाहतूक व्यवस्था एक खूप चांगली करा. लंडन आणि सिंगापूरने केलेलं आहे. ओके. खूप चांगली वाहतूक व्यवस्था करा अँड देन यू पुट कंजेशन चार्ज. बरं, काय ते मला सेंट्रल कळलं. लंडनमध्ये कंजेशन चार्ज आहे. बरं. आणि तुम्हाला जर वाहतूक गाडी तुमची न्यायची असेल स्वतःची, तर तुम्ही एक पर्टिक्युलर टोल देता. ओके. आणि तो टोल तुम्हाला प्रत्येक एंट्रीला आणि एक्झिटला भरावा लागतो. बरं. आणि इट इज टाइम्ड. ओके. सो व्हाय दॅट हॅज हॅपन्ड? कारण का आम्ही ऑलरेडी तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चांगली करून दिलेली आहे अच्छा. की वी वॉन्ट, सो वी आर डिस्करेजिंग पीपल फ्रॉम बाईंग व्हेकल्स. ओके. अफर्मेटिव्ह ॲक्शन Okay. टाईप काहीतरी. हां. सिंगापूरमध्ये ओनिंग अ कार इज अ व्हेरी बिग इशू. हम्म. माझे खूप मित्र आहेत जे सिंगापूरमध्ये स्थायिक झालेले आहेत किंवा बरीच वर्षापासून राहतात. आजपर्यंत त्यांनी कधी असा विचार नाही केला की चला आपण गाडी घेऊया. शक्यच नाही. दे हॅव मेड इट एक्झॉर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह. वाय? बिकॉज सिंगापूर नोज इट्स रियालिटी. आपण लॉक्ड आहोत. आपला विस्तार एवढाच आहे. आणि जेव्हा तुम्हाला रिअल इस्टेट आणि लँड हे लिमिटेड असतं त्यावेळेला तुमच्या पॉलिसीज तशा बनायला लागतात. हम्म. आणि तसं आपल्याला शहरांमध्ये बघायला लागणार आहे की तुम्हाला रिअल इस्टेट एवढी आहे, तुम्ही कितीही वाढलं तर असं शहर भसा वाढत नेलं तर ते करायची गरज नाही आहे. तुम्ही जर ते नीट एफिशियंटली मॅनेज केलं तर भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि यू कॅन मॅनेज इट वेल. अँड दीज आर टू व्हेरी बिग एक्झाम्पल्स. पण त्याच्यासाठी वाहतूक व्यवस्था ही कम्प्लिटली चांगली करणं गरजेचं आहे. हम्म. आता मी येतो तुमच्या मुद्द्याला की या सगळ्या लाईन्स चालू Connected, झाल्या हां. तर सार्वजनिक वाहतूक म्हणजे हे कमी होतील का? पर्सनल व्हेकल्स काही पर्सेंटमध्ये कमी होतील. बरं. नक्की होतील. आणि ती फक्त मेट्रोने होतील का? तर नाही होणार. बरं. म्हणजे मी मागे एकदा मेट्रोच्या कॉन्फरन्समध्ये मी एक टॉक दिला होता की मेट्रो हा हुकमी एक्का नाही आहे. बरं. की मी टाकला की प्रॉब्लेम सॉल्व. नो, इट हॅज टू बी वर्किंग टुगेदर विथ अ लॉट ऑफ स्टफ. It has to work together with a street which is walkable. हम्म. Then it has to work with the last mile connectivity. बससारखं वर्सटाईल वाहतूक व्यवस्था कुठेच नाही. ओके. छोट्या छोट्या जागांमध्ये तुम्ही छोट्या बसेस रन करू शकता. आणि आता तर इलेक्ट्रिक वगैरे आल्यामुळे तुम्हाला ते पोल्युशन वगैरेचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इट हॅज टू वर्क टुगेदर. आणि आपल्याकडे ते टुगेदर वर्क करणं आहे ना, तो सर्वात जरा मोठा प्रॉब्लेम आहे. जे अजून ॲटलिस्ट कोचीमध्ये थोडंसं व्हायला लागलं आहे. चेन्नईमध्ये होऊ घातलेलं आहे. आणि त्यांची पण युनिफाईड मास ट्रान्झिट अथॉरिटी आता तयार झाली आहे. आणि ते पण आता बऱ्याच गोष्टी एकत्र करायला लागलेल्या आहेत. दिल्लीमध्ये थोड्या प्रमाणात होतं आहे. मुंबईत अजून झालेलं नाही आहे. मुंबईत अजूनही ते थोडीशी वेगळ्या आहेत. पण मुंबईत सबर्बन ट्रेन्स आणि बसेसचा ताळमेळ खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही जर गोरेगाव स्टेशनवर उतरलात तर बाहेर बसस्टॉप आहे. त्या बसस्टॉपवरनं गोरेगावच्या आजूबाजूला 1-2 किलोमीटर परिसरामध्ये भरपूर बसेस जातात. म्हणजे तुम्ही असा विचार करत नाही की गोरेगावमध्ये बसून मी बसनी फार दादरपर्यंत येईन असं करणारे कोणी नाही आहेत. मुंबईमध्ये थोड्या प्रमाणात आहे, पण ते अजूनही इंटिग्रेशन करणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये पण तेच करावं लागेल. अच्छा.
म्हणजे मी जो तो 2016मध्ये माझं आर्टिकल लिहिलं होतं, मी तेच लिहिलं होतं की तुम्हाला मेट्रो चालू करायची असेल तर उद्यापासून 6 महिन्यामध्ये फेअर सिस्टम सेट करता येते आणि तुम्ही मेट्रोच्या ऐवजी बस चालू करा त्याच रूटवर. बरं. आणि ज्या दिवशी तुमची मेट्रो लाईन चालू होईल बसेस काढून टाका. तोपर्यंत त्या बसेस नक्कीच त्यांचा यूज झालेला असेल 5-6 वर्षामध्ये. यू माईट इवन वॉन्ट टू स्क्रॅप दोज बसेस और पुट देम इन टू शॉर्टर रूट्स वेअर इट कॅन वर्क. यू विल हॅव AC बसेस अँड द मेट्रो विल स्टार्ट ऑन 6 months. When I say metro, transport service will start in 6 months. And people would have already changed their way of working around that line. म्हणजे जसं मी माझं घर एका ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या शेजारी घेतलं तसा उद्या लोक विचार करायला लागते. बरोबर. हा जर ते एकत्र केलं ना तर ते होऊ शकेल. जर ते आत्तासारखं जरसं म्हणजे मेट्रोतनं बाहेर पडल्यानंतर मी कुठली बस घेऊ हा जर मुद्दा असेल तर तो नाही चालणार. आणि 2-3 गोष्टी आम्ही ज्या इंटिग्रेशनच्या गोष्टी म्हणतो की त्याच्यातल्या 3 गोष्टी अशा असतात की तुम्हाला एक पहिलं म्हणजे एक फेअर इंटिग्रेशन करावं लागतं. आणि आता पुण्यात त्याचे प्रयत्न चालू आहेत. परवाच एक मी बातमी वाचली की एकाच तिकिटामध्ये मी बसनी आणि मेट्रोनी प्रवास करू शकतो का. हां. ओके. त्यांनी that is the first barrier that will make it easier. Second is physical integration. Physical integration म्हणजे मी बस मेट्रोच्या स्टॉपमधनं उतरलो आणि लगेचच मला बस स्टॉप आला. एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही जेव्हा कोचीच्या मेट्रोवर काम केलं तेव्हा त्यांना सांगितलं की प्रत्येक बसस्टॉपच्या खाली मेट्रोच्या खाली तुम्ही बसस्टॉप आणा. बरोबर. तो जरी पुढे 100 मीटर पुढे असेल ना तरी तो शिफ्ट करा इकडे खाली. वैताग येतो 100 मीटर चालायला पण. हां. तर तसं तुम्ही आणा इथे आणि इथे आणल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की लगेच ते बसेसचा पण उपयोग जास्त वाढेल. कारण का तुम्हाला कुठे 10 ठिकाणी जायचं नाही आहे, रस्ता क्रॉस करायचा नाही आहे, ह्या गोष्टी करायच्या नाही. असं तर पुणे मेट्रोत मला एकाच ठिकाणी दिसतं. जेव्हा मी वनाजून बसतो रामवाडीला उतरतो खाली आलो लगेच एअरपोर्टचं शटल असतं त्या शटलमध्ये बसून एअरपोर्टला जातो माणूस. तेवढंच दिसतं मला. पण त्या शटलला खूप जास्त फ्रिक्वेन्सी पाहिजे. हां फ्रिक्वेन्सी पाहिजे. बरोबर. हां. आणि तसंही एअरपोर्टनी किती मी असा प्रवास करतो रोज तर विमानाने जात नाही कुठे. नाही पण जाणारे लोक आहेत. हां. म्हणजे मी माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगतो. एक दिवशी संध्याकाळी लकीली मी अशा एका फ्लाईटने आलो की मी 7 वाजता पोचलो होतो एअरपोर्टला. बाहेर पडलो तर मला समोर बस दिसली हो. हां. तर मी कुतूहल म्हणून ओला आणि उबरचा रेट बघितला. तिथून ती बस होती एअरपोर्टपासनं कॉर्पोरेशनपर्यंत आणि ती कॉर्पोरेशनपासनं मला दुसरी बस घ्यावी लागणार होती. तर मी ओलाचा रेट बघितला ₹350 होता. उबरचा पण असाच काहीतरी ₹400 वगैरे रेट होता कोथरूडपर्यंत जायला. मी बसमध्ये बसलो. ₹35 तिकीट होतं. वा. मनपापर्यंत. एक नंबर. आणि मनपावरनं मला दुसरी बस पकडायची होती. आणि बरेचसे जे प्रवासी असतात एअरपोर्टला जाणारे बिझनेस ट्रॅव्हल्स खूप असतात, छोटी बॅग घेऊन जातात. तर माझं तर म्हणणं आहे की एअरपोर्टची जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती कनेक्टिव्हिटी ऑलमोस्ट एव्हरी 10 मिनिट्स पाहिजे. अच्छा. ज्या डिस्टन्सला मी कदाचित चालत पण अर्ध्या तासात पोहोचू शकेन. ऑफकोर्स एअरपोर्ट तसं नाही आहे पण 10 मिनिटाच्या वर लोक थांबत नाही थांबत. काही जागे तर ती कनेक्टिव्हिटी 5 मिनिट्सला पण असायला हरकत नाही आहे. तर ती कनेक्टिव्हिटी जास्त जर केली आता त्याच्यासाठी लोक म्हणतात आमच्याकडे बसेस नाही आहेत. ओके. आता देन देर आर लॉट ऑफ बिझनेस मॉडेल्स टू स्टार्ट दॅट इफ यू रन. आता हाँगकाँगमध्ये छोट्या मिनी बसेस आहेत. दे आर व्हेरी पॉप्युलर. अच्छा. दे आर ऑल प्रायव्हेटली रन. म्हणजे तो जो ड्रायव्हर असतो तो कुठल्या तरी वेगळाच टूर ऑपरेटरचा असतो. त्याला सांगितलेलं असतं म्हणजे मी एक हाँगकाँगमध्ये एका ठिकाणी जायचो जिथे स्टेशनवर उतरल्यानंतर आय यूज टू गो टू अ ऑफिस अँड दॅट ऑफिस डिस्टन्स वॉज 4 किलोमीटर्स ते 3 किलोमीटर्स. त्या बसमध्ये बसलं की $5 टाकले की तो तुम्हाला तिथे सोडतो. मध्ये कुठेही उतरा. ओके. $5 तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. आणि दॅट बस वॉज नॉट ओन्ड बाय द ऑथॉरिटी. बरं. आणि देअर टायमिंग इन द पीक टाईम वॉज एव्हरी 5 मिनिट्स द बस इज टू स्टार्ट. From 7:30 in the morning at 11 till 10:30 or 11 o'clock. 11 नंतर it was lean time. Then the buses used to start at half an hour, 45 minutes. कारण का त्यावेळेला डेली कम्युटर्स नसतात. बरोबर. ओके. आणि दॅट बस यूज टू कनेक्ट लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे पुण्यामध्ये पण जेव्हा आपण फीडर बस चालू करतो ती फीडर बस आपण फक्त बघतो की आपण मेट्रो स्टेशनला जातो आहे. आता तुम्ही जो आधीचा मुद्दा काढला की सिंहगड रोडला राहता. तुम्ही बघा सिंहगड रोड आणि कर्वे रोडमध्ये काय कनेक्टिव्हिटी आहे. काहीच नाही आहे. आता समजा तुम्ही राजाराम पुलापासनं
कोथरूड स्टँडपर्यंत एक शटल बस चालू केली हां आणि त्याचा रूट मी आत्ता तुम्हाला सांगतो. हां. राजाराम पुलाच्या तिथून पु ल देशपांडे उद्यान, बरोबर. तिथून एक युटर्न करून तुम्ही राजाराम पुलाला आणा. हां. कर्वेनगरमधलं मार्केट घ्या, ओके. ताथवडे उद्यानाच्या इथलं ते घ्या. त्याच्या पुढे दीनानाथला घ्या, ओके. दीनानाथवरनं नळस्टॉपला आणा नॉनस्टॉप. आणि परत घेऊन जा. हम्म. हा बसचा वन वे रूट जर बघितला ओके. तर इट इज नॉट मोर दॅन 10 मिनिट्स रन. बरोबर. जास्तीत जास्त 15. थोडासा ट्रॅफिक असेल, हो. बस थांबत गेली तर 20 मिनिटं. 20 मिनिटं. 4 बस ठेवल्या हां. तर तुम्हाला 5 मिनिटाला 10 मिनिटाला बस देता येईल. अगदी. आणि खूप लोकेटर होतील. आणि त्याच्यात फक्त उद्देश मेट्रोला यायचा नाही आहे. हां. तुम्हाला मार्केट मिळालं, एक हॉस्पिटल मिळालं, गार्डन मिळालं. 2 गार्डन्स मिळाली, सिटी प्राईड मिळालं, हम्म. अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यात मिळाल्या. हाऊ डज इट हेल्प? हम्म. तर बाहेर पडलेले आजोबा म्हणतील मला मेट्रोला नाही जायचं, पण 5 मिनिटात तिथे बस येते, ती बरोबर. मला कर्वेनगरच्या ह्याच्यात होतं. सो सिटीमधली जे ट्रॅव्हल आहे ना, ते फक्त मला कामाला जायचं आहे म्हणजे म्हणून आम्ही ॲज अ डिझायनर जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा वी अंडरस्टँड ट्रिप्स अँड वी अंडरस्टँड हू ट्रॅव्हल्स अँड वाय डज ही ट्रॅव्हल. आणि फक्त कम्युटर हा ट्रॅव्हलर नाही आहे. बरोबर. जसं मगाशी म्हटलं, आजोबांना हो हो हो. हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला जायचं आहे, आईला मुलाला ग्राउंडवर सोडायला जायचं आहे, कोणाला तरी अजून काहीतरी वेगळ्या कामाला जायचं आहे, हॉस्पिटलला जायचं आहे. ह्या सगळ्या ट्रिप्स जर तुम्ही कन्व्हर्ट करू शकलात, आणि त्या कन्व्हर्ट होणं शक्य आहे, आणि फीडर सिस्टीम ही तशी पाहिजे. प्रत्येक फीडर सिस्टमवर एक मार्केट, एक हॉस्पिटल, एक सार्वजनिक जागा, एक शाळा, हे कनेक्ट करा. हे रूट मार्क करणं अवघड नाही आहे. आत्ता पुण्यात कुठे कुठे चालू आहेत फीडर? आत्ता पुण्यात फीडर चालू आहेत. कोथरूड डेपोवरनं काही फीडर्स आहेत, हां. एक कोथरूड स्टँडवरनं काही फीडर्स आहेत, मेट्रो स्टेशन्सवरनं काही फीडर्स आहेत, पण त्यांची फ्रिक्वेन्सी अशी पाऊण तास वगैरे असते. इव्हन सगळ्याच फीडर्सची पाऊण तास फ्रिक्वेन्सी, त्या फीडर्सचा उपयोग काही नाही. म्हणून मी जो आधीचा मुद्दा म्हटला की सर्टनिटी, रिलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी, या 3 गोष्टी जर मला वाहतूक व्यवस्थेने दिला ना, पीपल विल चेंज. एक्झॅक्टली. आणि आज तुम्ही मेट्रोला रामवाडीला उतरा, तिथून लोक विमाननगरच्या म्हणजे जिथे माझं ऑफिस होतं त्या ऑफिसपर्यंत चालत जातात. इट्स अ 2 किलोमीटर डिस्टन्स. बापरे. तिथे फीडरची गरज आहे खरं. तिथे फीडरची गरज आहे, आणि ती फीडर सकाळच्या वेळेला दर 10 मिनिटाला पाहिजे. बरं ठीक आहे, फीडर नाही आहे. देर आर सो मेनी टेक सोल्युशन्स अवेलेबल टू गेट रिक्षाज इनरोल्ड इन टू दिस. कालच मी तिथे गेलो होतो, तर रिक्षामध्ये बसलो. ते म्हणतात तिथे ते काहीतरी 2 रिक्षा युनियनमधली भांडणं आहेत, आणि मग ते आमची रिक्षा लावू देत नाहीत, त्यांची रिक्षा लावू देत नाहीत. वाय डोंट एनी टेक्नॉलॉजी कंपनी म्हणजे डिझाईन अन ॲप, द रिक्षा हॅज टू जस्ट एनरोल ऑन इट, आणि इट डज 5 ट्रिप्स, इट गेट्स पेड ऑन 5 ट्रिप्स. ओके. अँड इट जस्ट टेक्स पीपल. टेक्नॉलॉजी हॅज मेड इट अवेलेबल, पण ते करायला मेहनत करावी लागेल ऑफकोर्स. म्हणजे म्हणून म्हणतो की आम्ही आयडियाज आपण देऊ शकतो, आणि ते इम्प्लिमेंट करणं जास्त गरजेचं आहे. ओके. शेवटाकडे येतो. एकदम शेवटचा प्रश्न आहे माझा. जसं मगाशी आपली चर्चा झाली या विषयावर की 50% बस आत्ता पुण्यामध्ये आहेत, आणि 50% अजून वाढवायची गरज आहे. म्हणजे जेवढ्या बस आहेत तेवढ्याच वाढवायची गरज आहे. तर जर खरंच उद्या तेवढ्या बस आपण आणल्या आणि रस्त्यावर उतरल्या, तर ट्रॅफिकचा मुद्दा सॉल्व्ह करता करता अजून एक ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आपण बनवून बसू का? नाही होणार. हो. कारण का ह्या ज्या बसेस ज्या येतील त्या फक्त लाँग रूटला येतील असं नाही आहेत. म्हणजे जसं मग अशी म्हटलं, छोट्या छोट्या फीडर सिस्टम्स चालू होतील. आणि पुण्यातली जी ट्रिप लेंथ आहे, म्हणजे समजा पुण्यात 100 लोक तुम्ही म्हटलात किंवा 1000 लोक, ते रोज प्रवास करतात एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. याच्या सगळ्यांच्या जर लांबी मोजली तुम्ही, तर आत्ताचा आकडा मला माहिती नाही आहे, पण एक काही वर्षांपूर्वीचा आकडा होता तो 4 किलोमीटर. बरं. 4 ते 5 किलोमीटर म्हणजे काय, ॲव्हरेज आकडा. ओके. म्हणजे काही जण कदाचित 25 किलोमीटर करत असतील, आणि जर ॲव्हरेज आकडा 4 असेल तर विचार करा की किती लोक 4पेक्षा कमी ट्रॅव्हल करतात रोजच्या प्रवासासाठी. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 1-2 किलोमीटरचा जो प्रवास असतो त्याच्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था घेणारच नाही. कदाचित चालत जाल, 2 व्हीलरवर जाल, रिक्षा कराल, हे करू शकाल. जसा जसा तो आकडा वाढायला लागेल किंवा वाढेल, त्याप्रमाणे तुम्हाला थोडीशी अशी सार्वजनिक व्यवस्था जर तिथे चालू केली तर पीपल विल मूव्ह आउट, आणि ती कम्फर्टेबल करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला वाटतं की AC बस चालू केल्यानंतर त्याचा खर्च वाढतो, पण ॲक्च्युली खर्च नाही वाढत. इलेक्ट्रिक
वर चालणारी किंवा डिझेलवर चालणारी AC बसचा पण खर्च कमीच असतो. फक्त असं वाटतं की अरे जरा AC असेल तर खर्च तिकीट जास्त असेल, असं काही नसतं. तो थोडा मार्जिनली वाढतो, पण कम्फर्ट इन्क्रीजेस वे बियॉन्ड. तर कम्फर्टेबल सर्व्हिस जर आपण दिली, त्या सगळ्या बसेस आणल्या आणि जर कम्फर्टेबल सर्व्हिस दिली तर इट इज 100% प्रूव्हन दॅट पीपल विल स्विच देअर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड दे विल. आणि याच्यातला जो एक मुद्दा ज्याच्यावर आम्ही जे जास्त काम करतो की हे सगळं प्रमोट होत नाही. प्रमोट म्हणजे सांगत नाही. ओके. म्हणजे एक जो मुद्दा मी मगाशी तुम्हाला सांगितला की एखादी कंपनी आहे जी शॅम्पू बनवते, तुम्ही रोज एवढासा वापरता आणि त्या शॅम्पू बनवायला आणि तो विकायला ते काही खूप पैसे देऊन कुठल्या तरी एका अभिनेत्याला पैसे देऊन जाहिरात करता. हे सगळं करून काय विकत असता? शॅम्पू, जो तुम्ही फक्त एवढासा वापरता. पण जर एक सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था जर शहरात केली आणि शहरालाचं लिव्हेबिलिटी इंडेक्स वाढत असेल, लोकांचं आयुष्यातला स्ट्रेस कमी होत असेल, रोडवरचे ॲक्सिडेंट्स कमी होत असतील. आज पुण्यातला तुम्ही एक आकडा शोधून बघा, 2 व्हीलरचे होणारे ॲक्सिडेंट्स जे नोंदले गेलेले आहेत. जे नोंदले गेलेले नाही आहेत त्याबद्दल तर मी काही बोलतच नाही आहे. जे नोंदले गेलेले आहेत, हा जर तुम्ही जर आकडा काढलात तर तुम्हाला लक्षात येईल की हा खूप जास्त. आणि दॅट्स अ रिस्क दॅट वी आर रिड्युसिंग. ह्या सगळ्या रिस्कसाठी जर आपण जर प्रमोट केलं की जर तुम्ही व्यवस्था जर वापरली आणि लोकांनी प्रमोट केली आणि लोकांनी जी आपली केली तर तुम्हाला शहरासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी मिळू शकतील. हे प्रमोट का नाही करत? म्हणजे मी जो एक तो डिझाईनचा स्टुडिओ चालू केला पुण्याच्या बस सिस्टीमसाठी, तो माझाच स्वतःच्या इनिशिएटिव्हने चालू केला. एवढंच होतं की मी आज बसस्टॉपवर गेलो तर कळतच नाही बस कुठे जाते. म्हणजे एक एवढंसं तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट घेतलं तरी एवढं मोठं मेनू कार्ड येतं त्याच्याबरोबर. बरोबर आहे? बसचं मेनू कार्ड कुठे आहे? कुठली बस कुठे जाते आणि इथून मला बदलता येते का नाही बस, हे तुम्ही सांगतच नाही लोकांना. तर म्हणजे बस आंधळी आहे आत्ता. आणि आता त्याच्याच विरुद्ध तुम्ही मेट्रोमध्ये प्रवास करून बघा. तो जो काय जागा ते सांगतात दारात कुठे उभं राहायचं, एस्केलेटरवर उभं कुठे राहायचं, का करतायत? किंवा स्टेशनला गेल्यावर पण अंदाज येतो आपल्याला, आपण ज्या मेट्रोत बसणार आहे ती कुठून आली आणि कुठे चालली. हां, हे सगळं त्याच्या बेंचमार्किंगमध्ये किंवा त्या सिस्टममध्ये अधोरित केलेलं होतं. म्हणून आता कोणी त्याला प्रश्न विचारत नाही की हे का करताय. मग हेच आम्ही बसमध्ये चालू केलं तर म्हणतात ह्याचा उपयोग होईल का? अरे मेट्रो तेच करताय. त्याच सिस्टम्स तुम्हाला बसेसमध्ये आणायच्यात. तर सर्वात जो मोठा मुद्दा ज्याचा आम्ही काम करतो की तुम्ही जेव्हा काही सर्च करायला जाता तेव्हा तुम्हाला वाटतं की हां ठीक आहे, आम्ही सर्च इंजिन बघतो आणि ते सर्च इंजिन तुमच्या डोक्यात येतं. तसं तुमचं शहराचं सर्च इंजिन ही बस किंवा वाहतूक व्यवस्था होऊ शकते का? मेट्रो असो, बस असो, काही असो, पण ती एकत्र केलेली वाहतूक व्यवस्था. मला कुठेही जायचं आहे, सर्वात पहिले मी उबर आणि ओलाना ऐवजी बसची किंवा मेट्रोची ॲप ओपन करतो का? ह्या लेवलला आपण जाऊ शकू का? ह्या लेवलला जायला प्रशासनाने काहीतरी काम करणं गरजेचं आहे आणि लोकांनी पण काम करणं, लोकांनी डिमांड करणं गरजेचं आहे. आणि आपण डिमांड करत नाही. आपण म्हणतो आपलं कोणी ऐकून घेत नाही, म्हणून आपण आपलं सोल्युशन काढतो आणि एका घरात 4 व्हेकल्स घेतो. खरं आहे. आणि हे करणं थोडंसं बदलायला पाहिजे. प्रत्येकाने थोडीशी कळ काढावी लागते. तुम्हाला वजन वाढलं असेल तर व्यायाम करावा लागतो, घाम गाळावा लागतो, सकाळी 6ला उठून पळायला जावं लागतं. इट्स नॉट कम्फर्टेबल, पण ते करावंच लागतं. तर तसं आता अख्ख्या समाजावर ही परिस्थिती आली की आपण सगळेच एकत्र शहर जाळ झालेलं आहे आणि चालायला जागा नाही आहे. क्या बात. या नोटवर थांबूया आपण. खरं तर खूप बोलण्यासारखं याच्यामध्ये. आपण आज जास्त भर पब्लिक ट्रान्सपोर्ट या विषयावर दिला होता. मात्र तुमची अजून जी एक्सपर्टीज आहे त्या विषयात बोलायला आपण पुन्हा एकदा भेटूया. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी हे पत्र लिहिलं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. पुन्हा भेटूया. थँक्यू. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही पुण्याचे असाल तर हा भाग नक्कीच पूर्ण बघितला असेल याची मला खात्री आहे. तुम्ही कुठं कुठे प्रवास करता, कसा प्रवास करता, तुमचे काय काय अनुभव आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा वेगळ्या वेगळ्या विषयाची अजून कुठली पत्र तुम्हाला वाचायला आवडतील हे आम्हाला नक्की कळवा. आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.